Children, today we start our new topic, addition and subtraction stories. Before this, we saw addition stories and subtraction stories differently. But now we saw addition and subtraction stories together. For this, we first understand the stories and then we have to decide what we do here. म्हणजे काय, ह्याच्या आधी आपण ॲडिशन स्टोरीज आणि सबट्रॅक्शन स्टोरीज वेगवेगळं पाहिलेलं आहे. पण आता या टॉपिकमध्ये आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन एकत्रितपणे सोडवायचं आहे. त्यासाठी आधी तुम्हाला जी स्टोरी दिली आहे किंवा जे उदाहरण दिलं आहे, उदाहरणाला स्टोरीज म्हणतात, जी स्टोरी दिली आहे ती आधी समजून घ्यावी लागते आणि मग ठरवायचं आहे की इथं व्हॉट टू डू म्हणजे काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे का सबट्रॅक्शन. तर त्याआधी नीट समजून घ्यायचं की उदाहरण समजल्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे की वस्तूंची वाढ झाली का वस्तू कमी झाल्या. वस्तूंची वाढ झाली असेल, काही घटकांची वाढ झाली असेल तर तिथं ॲडिशन येणार आणि जर काही घटक काही वस्तू कमी झाल्या असतील तर तिथं येणार सबट्रॅक्शन. मग प्रथम आपण उदाहरण समजून घ्यायला शिकूया. सो द फर्स्ट स्टोरी इज Minnie had 65 rupees. She got 29 rupees from her mother. How many rupees does she have now? This is Minnie and this is her mother. In the hand of Minnie there are few rupees. So Minnie had 65 rupees. म्हणजे मिनीकडे हे 65 rupees होते. She got ऑलरेडी तिच्याकडे 65 रुपीज होते. शी गॉट म्हणजे तिला मिळाले. बघा, आईने दिले तिला. शी गॉट तिला मिळाले. शी म्हणजे तिला, गॉट गेट म्हणजे मिळणे, गॉट मिळाले 29 रुपीज फ्रॉम हर मदर. 29 रुपीज तिच्या आईकडून तिला मिळाले. बघा, ऑलरेडी शी हॅड 65 रुपीज अँड देन शी गॉट मोर 29 रुपीज फ्रॉम हर मदर. सो हाऊ मेनी रुपीज किती रुपये डज शी हॅव नाव तिच्याकडे आता नाव म्हणजे आता किती रुपये झाले. बघा, तिच्याकडे आधीच काही रुपीज आहेत 65. आईने तिला अजून दिले. मग रुपीज वाढले का कमी झाले? वाढले. म्हणजे इथं ॲडिशन करावे लागेल. अशा प्रकारे आधी स्टोरी तुम्हाला समजावून घ्यायची आहे. इथं तुम्हाला काही दिलेलं नसणार आहे, स्वतः ठरवायचं ॲडिशन करायचं का सबट्रॅक्शन. तर मिनीकडे ऑलरेडी काही रुपीज होते, आईने तिला काही दिले म्हणजे वाढ झाली. म्हणून इथं आपण ॲडिशनचं चिन्ह, म्हणून मी चिन्ह द्यायचं ठेवलं, ॲडिशनचं चिन्ह देऊया. नाव वी आर डुईंग द ॲडिशन 5 + 9. वी फर्स्ट काउंटिंग फॉरवर्ड आफ्टर 5 अप टू 9 fingers. आफ्टर 5 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. So total fingers are 14. And 14 is a 2-digit number. 14 means 1 tens and 4 ones. So we write here only 4 ones. And we write 1 tens as a carry. 1 10 हा कॅरी झाला म्हणजे हातचा झाला. 6 + 1, 7, 7 + 2, 9. So now Minnie have 94 rupees. We write the final answer here. Minnie has now 94 rupees. Okay. Now the second. Neera had 72 rupees. This is Neera. नीराकडे 72 rupees होते. She spent. Spend म्हणजे खर्च करणे आणि spent म्हणजे खर्च केले 56 rupees to buy story books. स्पेंट म्हणजे खर्च केले. कशासाठी? 56 रुपीज टू बाय अ स्टोरी बुक. बाय म्हणजे विकत घेणे. स्टोरी बुक्स ह्या विकत घेण्यासाठी तिने तिच्याकडे जे 72 रुपीज होते त्यातले 56 रुपीज स्पेंट केले म्हणजे खर्च केले. सो हाऊ मेनी रुपीज किती रुपये डज शी हॅव नाव आता तिच्याकडे किती रुपये आहेत. इथं पण हाच प्रश्न विचारला होता. आता मिनीकडे किती रुपये आहेत. इथं विचारले आता नीराकडे किती रुपये आहेत. पण दोन्हींच्या मध्ये फरक आहे.
बघा तिच्याकडे 72 रुपीज होते, त्यातले हे 4 स्टोरी बुक्स घेण्यासाठी तिने काही पैसे खर्च केले. मग खर्च केले म्हटल्यावर इथं ऍडिशन होणार का सबट्रॅक्शन? येस, सबट्रॅक्शन, कारण वस्तू कमी झाल्या, तिच्याकडचे रुपये कमी झाले. खर्च, आपण काही आणायला गेल्यानंतर आपले पैसे खर्च होतात, तसे तिचेही खर्च झाले, म्हणजे इथं मायनस केलं पाहिजे, कारण तिने 72 रुपीज मधले 56 रुपीज खर्च केले. बघा आता, these are 2 fingers, we have to subtract 6 fingers from 2 fingers. So these are 2 fingers. We cannot subtract 6 from 2 because 2 is smaller than 6. 2 मधून 6 जाऊ शकत नाही, कारण 2 हा 6 पेक्षा लहान आहे. Now we go to the tens place. It has 7 tens. So tens gives 1 tens to ones place. So how remains here? 6 tens. Now 1 tens is coming in ones place. 10 plus these 2. Total are 12. So we write 12 here. Okay. Now count after 6 up to 12. 7, 8, 9, 10, 11, 12. So the answer is 6. Now 6 plus 5, 1. So 60 rupees remains with Neera. 60 rupees remains with Neera. म्हणजे तिच्याकडे फक्त पुस्तक घेऊन 16 रुपीज राहिले. ओके. नाउ नेक्स्ट, टीना वॉक्स 49 मीटर. यातली एक मुलगी टीना आहे, तिने काय केलं, 49 मीटर ती चालली. अँड मीना वॉक्स 38 मीटर. मीना 38 मीटर चालली, म्हणजे हिचं पण दिलंय आणि हिचं पण दिलंय वेगवेगळं. ही काही पावलं चालली, ही काही पावलं चालली. टू कम टू स्कूल, शाळेत जाण्यासाठी चालत जावं लागतं, म्हणून ही काही पावलं चालली, ती काही पावलं चालली. हाऊ मेनी मीटर्स डू दे वॉक इन ऑल. आता हाऊ मेनी मीटर्स म्हणजे किती मीटर, डू दे, दे म्हणजे त्या दोघी म्हणजे टीना आणि मीना, ह्या दोघी वॉक इन ऑल. वॉक म्हणजे चालणे, इन ऑल म्हणजे एकूण किती मीटर त्या चालल्या. म्हणजे दोघींचं आधी वेगवेगळं दिलंय बघा. समजा ही म्हणूया आपण टीना वॉक्स 49 मीटर अँड मीना वॉक्स 38 मीटर टू गो टू स्कूल. शाळेत जाण्यासाठी दोघी वेगवेगळं चालल्या. हाऊ मेनी मीटर्स, मग आता दोघींचं इन ऑल म्हणजे एकूण किती मीटर चालणं झालं, म्हणजे इथं ऍडिशन करावे लागेल. आणि इन ऑल हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. सो वी राईट हिअर 49 प्लस 38. सो काउंट आफ्टर 9 8 fingers. We have to count 8 fingers after 9. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. Sorry. 9 after 9 8 fingers. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. So our answer is 17. 17 means 1 tens, 7 ones. So we write here only 7 ones and 1 10 is going in tens place. 4 plus 1, 5. 5 plus 3, 8. So total are 87 meter they walk in all. 87 meter. Okay. Now Ajay walks. आता इथं पुन्हा चालणं आलं बघा. अजय वॉक्स 62 मीटर अँड सोनू वॉक्स 53 मीटर. इथं पण 2 मुलं आहेत. त्यांनी अशी का उदाहरणं दिली बघा. इथं पण रुपीजवरची उदाहरणं ही 2 आहेत रिलेटेड. मग त्यातलं ऍडिशन कोणतं, सबट्रॅक्शन कोणतं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. इथं पण मित्रमैत्रिणींमधलं ह्या दोघी चालल्या तर इन ऑल किती झाले दोघींचे. पण आता वेगळं आहे बघा. अजय वॉक्स 62 मीटर्स. अजय 62 मीटर चालला. सोनू वॉक्स 53 मीटर. सोनू 53 चालला. टू कम टू स्कूल. शाळेत येण्यासाठी दोघं वेगवेगळे चालले. हाऊ मेनी मोर मीटर. दिस वर्ड इज इम्पॉर्टंट. मोर, जास्त. किती जास्त मीटर डज अजय वॉक दॅन सोनू. मोर दॅन. मोर दॅन. दिस वर्ड इज इम्पॉर्टंट. अजय बघा इथं बघितल्यावरच कळतंय. अजय 62 चालला आणि सोनू 53 चालली. मग कोण जास्त चाललं, अजय. मग त्यांनी देतानाच दिले हाऊ मेनी मोर मीटर्स डज अजय वॉक दॅन सोनू.
अजय सोनूपेक्षा किती मीटर जास्त चालला? बघा, त्यासाठी आपल्याला दोघांची कंपॅरिझन करायची. कंपॅरिझन करायची म्हणलं हा जास्त चालला, हा कमी चालला. इथं तुलना असते आणि तुलना असल्यावर नेहमी सबट्रॅक्शन करायची असते. शिवाय मोर दॅन, लेस दॅन असे जर शब्द आले तर सबट्रॅक्शन. सो वी go to the subtraction 62 minus 53. Now we have to subtract 3 fingers from 2 fingers. These are 2 fingers. We cannot subtract 3 fingers from 2. Now we go to the tens place. We write here minus. Tens has 6 tens, so it gives 1 tens to ones place. So how many remains here? 5 tens. And this one is coming into the ones place. So it convert into 10. 10 plus these 2, total are 12. So now we count after 3 up to 12. After 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. So 9 fingers are here. And 5 minus 5, 0. बघा 9. सो अजय वॉक्स 9 meters मोर. अजय हा फक्त 9 मीटर जास्त चाललेला आहे. बघा, ऍडिशन सबट्रॅक्शन. आता पुढे बघू काय दिलंय. बघा आता, कोमल रीड 21 पेजेस ऑन सॅटरडे. कोमलने सॅटरडेला 21 पेजेस वाचले. रीड म्हणजे वाचणे. कोमलने सॅटरडेला म्हणजे शनिवारी 21 पेजेस वाचले. अँड 19 पेजेस ऑन संडे. संडेला 19 पेजेस वाचले. बघा, सॅटरडेला काही वाचले, संडेला काही वाचले. आता इथं 2 ठिकाणी आपल्याला काहीतरी करायचे, म्हणजे 2 प्रश्न सोडवायचे. बघा, पहिला प्रश्न, हाऊ मेनी पेजेस डिड शी रीड इन ऑल. दिस वर्ड इज इम्पॉर्टंट. इन ऑल म्हणजे एकूण किती पेजेस त्यांनी वाचले. एकूण कोमलने किती पेजेस वाचले. म्हणजे एकूण म्हणजे नेहमी ऍडिशन करायचे आणि दोन्ही दिवशी तिने किती पेजेस टोटल वाचले ते इथं करायचे. सो द फर्स्ट इज ऍडिशन. नाव 1 plus 9. Count 9 fingers after 1. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. So 10 means 1 tens 0 ones. So we write here 0 ones and 1 is carry. 2 plus 1, 3 plus 1, 4. So total pages are 40. आता कोमलने सॅटरडेला काही वाचलेत आणि संडेला काही वाचलेत. पुढे काय दिले बघा. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आलं. आता दुसरा प्रश्न, हाऊ मेनी मोर पेजेस. मोर, दिस वर्ड इज इम्पॉर्टंट. हाऊ मेनी मोर पेजेस डिड शी रीड ऑन सॅटरडे दॅन संडे. मोर दॅन म्हणजे तिने सॅटरडेला 21 वाचलेत, संडेला 19 वाचलेत, म्हणजे दोन्ही दिवशी वेगवेगळे वाचलेत. मग त्याची कंपॅरिझन येणार इथं. मग त्यांनी काय विचारले, हाऊ मेनी मोर पेजेस. मोर पेजेस कुणी वाचलेत? कोमलने सॅटरडेला. रीड, सॅटरडेला तिने किती जास्त पेजेस वाचले दॅन संडे. संडेपेक्षा किती जास्त वाचले. मग अशी जेव्हा दोन्हींमध्ये तुलना येते तेव्हा नेहमी सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन करताना सुद्धा मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची. सो वी राईट हिअर मायनस. वी हॅव टू सबट्रॅक्ट 9 फ्रॉम 1. It is impossible because 1 is smaller than 9. We go to the tens place. It has 2 tens. It gives 1 tens to ones place. So how many remains here? 1 tens. And these 10 come here plus 1. 11 are here. We cut this 11. Now we count after 9 up to 11. 9, 10, 11. Only 2 fingers are here. Now 1 plus 1, 0. In this story, first we do the addition. कारण दोन्ही दिवशी किती पेजेस टोटल वाचले होतं म्हणून. पण दुसऱ्या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन का केले? कारण दोन्ही दिवशी जे काय रीडिंग झाले त्याची तुलना झाली म्हणून. ओके, म्हणजे एकाच उदाहरणात आपण दोन्ही क्रिया केलेल्या आहेत. पुढे आता बघा,
रेणू वेज, वेज म्हणजे वजन करणे, वेट म्हणजे वजन म्हणतो आपण, तसं वेज म्हणजे वजन करणे. रेणू वेज 37 किलोग्रॅम, रेणूचे वजन 37 किलोग्रॅम. अँड रिंकी वेज 35 किलोग्रॅम, रिंकीचे वजन 35 किलोग्रॅम. सो व्हॉट इज देअर टोटल वेट? टोटल म्हणजे एकूण किती, दोघींचे एकूण वजन किती, दोघींच्या, रेणूच्या आणि रिंकीचं दोघींचं एकूण वजन. सो फर्स्ट वी डू हिअर ॲडिशन. नाव 7 + 5 देअर, तुम्ही बोटाने मोजा, काउंट 5 फिंगर्स आफ्टर 7, 8, 9, 10, 11, 12. So we write here 2 ones and 1 tens are here. 3 + 1 4, 4 + 3 7. So total are 72 weight. And then what they ask, what is the difference between their weights? Difference म्हणजे फरक, हा शब्द महत्वाचा आहे. डिफरन्स, फरक, दोघींच्या मध्ये वजनामध्ये फरक किती, म्हणजे दोघींच्या वजनात फरक म्हणजे तुलना आली, आणि तुलना आली की नेहमी मायनस करायचं. मग त्यासाठी आधी मोठी संख्या कुठे बघायचं, 37 मोठी का 35 मोठी, 37. मग 37 वरती लिहून आपण मायनस करूया. 7 - 5. If we take 7 fingers, we can subtract 5 fingers from 7 because 7 is bigger than 5. So how many remains are here? 2. And 3 minus 3, 0. So only 2 kilogram is difference between their weight. Now next one is Bowman has 38 marbles. Bowman कडे 38 गोट्या आहेत. And रौनक has 47 marbles. रौनक कडे 47 गोट्या आहेत. So how many marbles are there altogether? Altogether, total, in all. These words are important for addition. Altogether म्हणजे एकत्रित किती झाले. मग दोघींच्या गोट्या घ्यायच्या 38 + 47. We do the addition here. 8 + 7 are 15. So we write here 5 and 1 is carry. 3 + 1 4, 4 + 4 8. So total marbles are 85. Now next is how many more marbles? More. किती जास्त marbles? Does Ronak have than Bowman? Than, more than म्हणजे किती जास्त आहेत. मग कोणाकडे जास्त आहेत? बोमनकडे जास्त आहेत का रौनककडे जास्त आहेत? रौनककडं. त्यामुळं जर सबट्रॅक्शन करायचं असेल तर 38 मधून 47 घालवता येणार नाही, तर आधी मोठी संख्या वर घ्यावं लागेल. 47 - 38. नाउ वी राईट हिअर मायनस. वी हॅव टू सबट्रॅक्ट 8 फ्रॉम 7. We cannot do it because 7 is smaller than 8. We go to the tens place. It has 4 tens. It gives 1 tens to 1's place. These 10 come and we add 7 in that 10. Total are 17. Now count after 8 up to 17. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. So 9 fingers are here. And 3 minus 3, 0. So 9 marbles रौनक have than Bowman. अशा प्रकारे स्टोरी संपल्या. आता ही वेगळ्या प्रकारची स्टोरी आहे बघा. याचं कच्चं काम मी करून दिलंय, तुम्हाला याची उत्तरं काढायची. मीनल इज 8 years old. ओल्ड म्हणजे ती काही म्हातारी नाही, ही म्हणण्याची पद्धत आहे. मीनल ही 8 वर्षाची आहे. हर ब्रदर राज इज 13 years old. मीनलचा भाऊ जो आहे ब्रदर तो 13 yearsचा आहे, त्याचं नाव आहे राज. हर मदर 36 years old. तिची आई 36 वर्षाची आहे. अँड हर फादर 39 years old. तिचे वडील 39 वर्षाचे आहेत. बघा सगळ्यांचं वय दिलंय. अँड हर ग्रँड मदर आजी इज 56 years old. फाइंड द फॉलोइंग. बघा आई दिलेत, वडील दिलेत, भाऊ बहीण आणि आजी. बघा आता टोटल एज ऑफ मीनल अँड राज. तर इथं डायरेक्ट लिहायचंय म्हणून मी पुढे दिलंय. तुम्ही कच्च्या कामात ही बेरीज करायची. टोटल एज ऑफ मीनलचं वय 8 आणि राजचं वय 13. यांची बेरीज इथं लिहायची आहे. तर यांची बेरीज येते 21. बरोबर, अशी बेरीज लिहायची.
मी फक्त समजावून सांगते, तुम्ही करायचे. टोटल एज, एज म्हणजे वय, एकूण वय ऑफ मिनल्स फादर अँड मदर. सो मिनल्स फादर इज हिअर 39 अँड मदर इज हिअर 36. सो 39 प्लस 36 ही ऍडिशन वेगळ्या बाजूला करायची आणि त्याचं उत्तर इथं लिहायचं. डिफरन्स म्हणजे फरक बिटवीन द एजेस ऑफ फादर अँड राज. बघा, फरक काढायचा असल्यावर तुलना होते आणि तुलना असल्यावर वजाबाकी करायची. मग राज आणि त्याच्या वडिलांचं वजन काय, वय काय? राज आहे 13 इयर्स ओल्ड, वडील आहेत 39. म्हणजे वडील मोठे आहेत. मग जर तुम्हाला डिफरन्स काढायचा असेल तर 39 मधून 13 मायनस केले पाहिजे. इथं लिहिलेत बघा, 39 मायनस 13 आणि मग त्याचा आन्सर इथं लिहायचंय. ओके, नाव नेक्स्ट वन. हाऊ मेनी इयर्स हर ग्रँड मदर इज ओल्डर दॅन हर फादर. ओल्डर म्हणजे म्हातारी किंवा वयस्कर. आजी ही वडिलांपेक्षा किती वर्षांनी जास्त मोठी आहे? तर आजीचं वय आहे 56 आणि वडिलांचं वय 39. मग किती मोठी आहे, किती लहान आहे, असा जर शब्द आला, बघा इथं लिहिलंय इज ओल्डर दॅन हर फादर. दॅन, ओल्डर दॅन, किती जास्त वयाची आहे, त्यासाठी आपल्याला इथं सबट्रॅक्शन करावी लागेल. हुज म्हणजे कोणाची, एजेस वय. व्हेन वी ऍड गिव्ह अस द सम 95. ऍड म्हणजे बेरीज केली, कोणाच्या वयांची बेरीज केली तर गिव्ह अस आपल्याला मिळेल द सम 95. बेरीज 95 आली पाहिजे. तर मी इथं पहिल्यांदा राज आणि मिनलला सोडून दिलंय, कारण राज आणि मिनल दोघंही लहान आहेत. मग नंतर मी राज आणि मदरची घेतलीये, नंतर मदर आणि फादर घेतलीये, त्यानंतर ग्रँड मदर आणि फादर घेतलीये, ग्रँड मदर आणि मदर घेऊ शकता. अशा प्रकारे ऍडिशन करून त्याची बेरीज 95 आली पाहिजे, ते इथं घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही स्वाध्याय सोडवायचा आहे.